भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून स्वस्थ नागरिक स्वस्थ परिवार या अभियानाची सुरुवात संपूर्ण देशपातळीवर सुरू झालेली आहे। मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्यापासून 2 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवस हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलं जाणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मालेगावच्या महिला मोबाईल रुग्णालयामध्ये या संदर्भातला कार्यक्रम संपन्न झाला। विशेषतः महिलांनी कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन प्रदर्शनी आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती आणि अनेक आशाताई, अंगणवाडीताई, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत महिलांच्यापर्यंत हा संदेश त्या ठिकाणी जाणार आहे आणि महिलांमध्ये स्वतःच्या शरीराची काळजी घेणं, जे भगिनी आमच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत असतात त्यांनी स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, इतर महिलांना पण या संदर्भात माहिती दिली पाहिजे आणि म्हणून हे अभियान या ठिकाणी राबवलं जात आहे। दादा, काल त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये 3 पत्रकार जखमी झालेले आहे, काय सांगा? त्र्यंबकेश्वरच्या हल्ल्याची बातमी कळाल्याच्या नंतर त्या घटनेचा आम्ही सर्वांनी तीव्र निषेध केलेला आहे। ज्यांनी कोणी हे चुकीचं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। या संदर्भामध्ये मी स्वतः जिल्हाधिकारी महोदय, त्र्यंबकेश्वरचे CO यांच्याशी चर्चा केलेली आहे। ज्याला कोणाला हे काम दिलं गेलेलं आहे ते काम रद्द करावं अशी सूचना मी त्या ठिकाणी केलेली आहे। मला चांगलं आठवतं की साधारणतः 1-2 वर्षापूर्वी पण या संदर्भात घटना झाल्याच्या नंतर या लोकांच्या संदर्भात तक्रार आलेली होती। तिथल्या COना मी स्वतः बैठक घेतली होती आणि हे कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करावं, अगदी थोड्या पैशांच्या करता लोकांची अडवणूक करणं, तिथे दादागिरी करणं हा प्रकार वारंवार केला जातो, ही वस्तुस्थिती आहे। आणि हा विषय फक्त काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरपुरता मर्यादित नाही, कारण त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातून भाविक येत असतात आणि या माध्यमातून अशा अरेरावी गुंडगिरीच्या प्रवृत्तीमुळे आपल्या राज्याची नाहकबदनामी होत असते आणि मला वाटतं की या गोष्टीचा निषेध केलेला आहे। विभागाने पण कठोर कारवाई केलेली आहे आणि आता थोड्या वेळाने मी स्वतः त्या पेशंट्सला भेटायला जातो आहे। चला।